नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेजर्स करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी डॉक्टर गणेश शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब आणि क यातील पदासाठी 8,159 जागेची जाहिरात प्रसिद्ध केली आणि 30 एप्रिल 2023 या परीक्षेसंदर्भामध्ये डेट ही जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे आजपासून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या 80 ते 90 दिवसाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा ऍक्शन प्लॅन कसा असावा या परीक्षेला क्लिअर करण्यासंदर्भात ते आज आपण जाणून घेऊयात. एकंदरीत आपण 80 दिवसाचा एक ऍक्शन प्लॅन आपण समोर ठेवला तर 80 दिवसाच्या ऍक्शन प्लॅनला आपण 2 भागामध्ये हे डिवाइड करणार आहोत. पहिला भाग जो असणार आहे तो असणार आहे 50 दिवसासाठी. ज्या पहिल्या भागामध्ये जे रेफरन्स आतापर्यंत आपले वाचायचे राहिलेत, रिव्हिजन असतील आणि काही महत्वपूर्ण घटक असतील, त्या घटकांसंदर्भामध्ये पहिल्या 50 दिवसाचा भाग हा असणार आहे. आणि दुसरा भाग जो असणार आहे तो मुख्यतः कोणता असणार आहे, रिव्हिजन, टेस्ट सिरीज या संदर्भामध्ये दुसरा भाग असणार आहे. त्यामुळे पहिला भाग काय असणार, पहिल्या भागामध्ये समाविष्ट असलेले विषय कोणकोणते आहेत किंवा दोन्ही भागामधले विषय हे सारखेच आहेत, पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेला आपण टॅकल करत असताना आपल्याला विषयांची सुद्धा माहिती व्यवस्थित असणं आवश्यक आहे आणि कोणत्या विषयाला वेळ किती उपलब्ध करून द्यायचा त्यानुसार आपला ऍक्शन प्लॅन हा ठरणार आहे. त्यानुसार विषयांतर्गत अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, चालू घडामोडी, सामान्य अध्ययन, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या 8 विषयांचा समावेश हा आपल्या पूर्व परीक्षेमध्ये हा करण्यात आला आहे. आता ऍक्शन प्लॅनचा वापर करत असताना, सुरू करत असताना आपला पहिल्या 50 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असावी, पहिल्या भागानुसार पहिल्या 50 दिवसामध्ये आपल्याला कोणत्या विषयाला किती वेळ देता येऊ शकतो आणि जे रेफरन्स बुक किंवा जे महत्वपूर्ण बुक्स आहेत जर ते आपले वाचले गेले नसतील तर त्या विषयाकडे आपल्याला, त्या घटकाकडे आपल्याला वेळ देता येईल. त्यानुसार या 8 विषयांची विभागणी केल्यास पहिले 3 विषय कोणकोणते, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी आणि चालू घडामोडी, हे तिन्ही घटक हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहेत. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित या दोघांची आता विभागणी केली आहे नवीन सिलेबस नुसार. मग ही नवीन विभागणी झालेले घटक जे आहेत ते घटक प्लस चालू घडामोडी या तिन्ही विषयांचा, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी आणि चालू घडामोडी या घटकांचा एकत्रितरित्या डेली मध्ये सराव करणं किंवा वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे चालू घडामोडीला दिवसभरामध्ये 1 तास आणि प्रत्येकाच्या वेळेनुसार, प्रत्येकाच्या कमांडनुसार हा चालू घडामोडीचा काळ हा कमी जास्त असू शकतो. आणि बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित हे विषय सुद्धा तेवढेच महत्वपूर्ण आहेत. या विषयांना सुद्धा प्रॅक्टिसची गरज आहे. म्हणजे चालू घडामोडी असेल, अंकगणित असेल आणि बुद्धिमापन चाचणी असेल, हे तिन्ही विषय फ्लोच्या संदर्भात आहे, फ्लो आहेत. म्हणजे काय, यांना जर डेली मध्ये जर तुम्ही वाचन करत असाल तर एक्झाम हॉल म्हणजे तुम्हाला विदिन सेकंद तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकतात. जर तुम्ही डेली वाचन करत नसाल तर तुम्हाला प्रत्येक वेळ वाटेल की मी वाचलंय पण मला आठवत नाही, कन्फ्युजनची स्थिती राहू शकते. त्यामुळे करंट अफेअर्स, बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित या तिन्ही घटकांचा डेली मध्ये 3 ते 4 तासामध्ये तुम्ही वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे किंवा त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. यानंतर इतर सब्जेक्ट, इतिहास आहे, भूगोल, राज्यशास्त्र म्हणजे इंडियन पॉलिटी आणि इकॉनॉमी आणि सायन्स असे 5 घटक राहतात. या 5 घटकापैकी इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स आणि इंडियन पॉलिटी या 4 घटकांसाठी प्रत्येकी 8 दिवस हे तुम्ही अभ्यासासाठी देऊ शकतात. आणि या प्रत्येकी 8 दिवसामध्ये तुम्ही जे बुक्स रेफर केले नाहीयेत
किंवा जे पुस्तकं तुम्ही ऑलरेडी वाचलेत त्यांची रिव्हिजन या प्रत्येक विषयाच्या 8 दिवसामध्ये आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे 8 दिवसाची विभागणी आपल्या सोयीनुसार आपण करू शकतो. एकाच वेळेस इतिहास घेतला 8 दिवस बसलात आणि पुढचा विषय घेतला 8 दिवस केलात तसंही करू शकतात, किंवा त्याला सुद्धा 2 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतात. म्हणजे 4 दिवस हिस्ट्री, 4 दिवस पॉलिटी, 4 दिवस जिओग्राफी, असं करून परत दुसऱ्या पार्ट मध्ये परत 4 दिवसाचं डिव्हिजन तुम्ही करू शकतात. आणि नंतर शेवटचा घटक राहतो तो म्हणजे सायन्स संदर्भामध्ये येणारे प्रश्नांची संख्या 15 ते 20 च्या जवळपास असते. आणि ह्या 15 ते 20 प्रश्न हे डिसाइडिंग प्रश्न असतात. हे सायन्सच्या प्रश्नांतर्गत तुम्हाला केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी या 3 घटकांवरती प्रश्न हे विचारले जातात. ह्या 3 घटकावर प्रश्न जे विचारले जातात त्यामध्ये सुद्धा तुम्ही विभागणी करू शकता. केमिस्ट्रीसाठी 3 दिवस, फिजिक्स साठी 3 दिवस आणि राहिलेले 6 ते 7 दिवस जे असतील बायोलॉजीसाठी तुम्ही देऊ शकता. म्हणजे सायन्स साठी एकंदरीत 12 ते 13 दिवस हा तुमचा कालावधी हा सायन्स साठी असणार आहे, या सायन्सच्या प्रश्नाला टॅकल करण्यासाठी. आणि जर तुम्ही या सगळ्या दिवसांच्या कॅल्क्युलेशन केलं 5 विषयांच्या, तर तुमचं कॅल्क्युलेशन हे 45 डेजचं कॅल्क्युलेशन होतं. म्हणजे काय, जर प्रत्येक दिवसाला 8 दिवस आणि सायन्सला 12 ते 13 दिवस दिले तर तुमचे 45 दिवस होतात. आणि 5 दिवस हे तुमच्या स्पेअर मध्ये राहतात. हे स्पेअर म्हणजे 5 दिवस का, कारण की प्रत्येकाचे ठरवलेले टार्गेट जे असतात ते कमी जास्त प्रमाणामध्ये कव्हर होत असतात. काहींचा काही कारणाने आजारी पडतात, ताप येतो, खोकला येतो किंवा इतर काही कारण असतात, त्यामुळे राहिलेले 8 दिवसाचं टार्गेट 9व्या दिवशी शिफ्ट होऊ शकतं. त्यामुळे 5 दिवसामध्ये असे जे काही विषय राहतात त्या विषयांचं वाचन राहिलेल्या 5 दिवसामध्ये आपण करावं. तो स्पेअर म्हणजे 5 दिवस तुम्ही तुमच्या सोयीनुसार युटिलाइज करू शकतात. आता फेज 2 अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण की तुम्ही पहिल्या 50 दिवसामध्ये केलेला अभ्यास याचा प्रतिबिंब हे आता पुढच्या 30 दिवसांमध्ये पडणार असतं. मग ह्यामध्ये मुख्यतः कोणत्या बाबी असणार आहेत, रिव्हिजन असणार आहेत. तुम्ही आतापर्यंत जेवढे घटक असले त्यांची रिव्हिजन करणं सगळ्यात महत्वपूर्ण पहिला घटक असणार आहे. नंबर 2, टेस्ट सिरीज जॉईन करणं. टेस्ट सिरीज सोडत असताना कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज का बरं, कारण त्यामध्ये सगळे विषय तुमचे ऑलरेडी वाचन झालेले आहेत. त्यामुळे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला त्याचा अधिक फायदा होणार आहे. त्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज त्यामध्ये सुद्धा कमीत कमी 10 पेपर 30 दिवसामध्ये तुम्हाला डेली मध्ये पेपर सोडवायचा आहे, वेळ लावायचा आणि 1 तासाच्या वेळेमध्ये 100 प्रश्न हे सोडवायचे आहेत. त्यामध्ये सुद्धा कमीत कमी 10 पेपर हे तुमच्या 30 दिवसामध्ये हे 10 पेपर कोणते असणार आहेत, तुमचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे सरळ सरळ उचलून त्यांना सोडवायला वेळ लावून सोडवायला सुरुवात करायची आहे. आणि त्या व्यतिरिक्त 20 पेपर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट तुम्ही मार्केटमधून खरेदी करू शकता, किंवा एखादा नामवंत क्लास जो कोणता असेल त्या क्लासच्या संदर्भामध्ये तुम्ही तो क्लास सोडून तिथे टेस्ट सोडवू शकतात. या टेस्ट सोडवणं ही तेवढंच महत्वपूर्ण आणि निर्णायक हा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या 30 दिवसामध्ये 30 टेस्ट सोडवणं, त्याशिवाय प्रश्न बघणं, काही प्रश्नामध्ये काही घटकामध्ये जर तुम्हाला अडचणी निर्माण होत असेल तर रिव्हिजन करत असताना त्या टॉपिक वरती, त्या घटकावरती, म्हणजे इतिहास या विषयात जर तुम्ही प्रिपेअर करताय, तुम्हाला समाज सुधारणाचे प्रश्न सोडवत असताना अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही इतिहास विषयाअंतर्गत असलेले समाज सुधारक जो आहे त्या घटकावरती थोडं लक्ष केंद्रित करू शकतात. किंवा तुम्हाला कम्युनिस्ट मुवमेंट आठवत नाहीये, प्रश्न अटेम्प्ट होत नाहीये, तर तुम्ही कम्युनिस्ट मुवमेंट वरती प्रश्न बघू शकतात. किंवा तुम्हाला असं वाटतं की मला बुक लिस्ट असेल, जोड्या लावण्यामध्ये अडचण येते, तर तुम्ही त्या पद्धतीमध्ये तुमचा अभ्यासाची रचना जी आहे ती तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये जो घटक कमकुवत वाटतो त्या घटकावरती 30 दिवसाचा दुसरा भाग जो आहे त्यामध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि जी प्रॅक्टिस करतात त्या प्रॅक्टिस नुसार तुम्हाला एक्झाम हॉल मध्ये पेपर हा सहजरित्या सोपा जाऊ शकतो. त्या व्यतिरिक्त पेपर अटेम्प्ट करत असताना तुम्हाला 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 प्रश्नामागं एक
4 प्रश्न चुकीचे झाले तर 1 मार्क तुमचा जाऊ शकतो. त्यामुळे असे प्रश्न असताना जे प्रश्न तुम्हाला अजिबातच माहित नाहीयेत, ते तुम्ही कधीच वाचले नाहीयेत, अशा प्रश्नांना तुम्ही सोडून दिलं तरी चालेल. पण काही प्रश्न असे असतात ज्या प्रश्नांचं आपल्याला कुठेतरी क्लिक होत असतं, वाचल्यासारखं वाटत असतं, अशा प्रश्नामध्ये रिस्क घेणं हे कधीही योग्य असणार आहे. कारण की 1:4 हा रेशो आहे. जर तुम्ही 4 प्रश्नामध्ये रिस्क घेत असाल तर 4 पैकी 1 प्रश्न हा नक्कीच बरोबर येतो. म्हणजे तुम्ही 0.25 मार्क तुम्ही 4 प्रश्नामध्ये कमवू शकतात. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग असली तरी फक्त तेच प्रश्न सोडायचे, अटेम्प्ट करायचे नाहीत जे प्रश्न तुम्ही अजिबात वाचले नाहीयेत, जे तुम्हाला वाचून सुद्धा लक्षात माहित नाहीये, असे प्रश्न सोडून द्यायचेत आणि बाकीचे प्रश्न हे अटेम्प्ट करायचेत. म्हणजे तुमचा अटेम्प्ट हा जवळपास 90च्या घरामध्ये असावा. 60-70 अटेम्प्ट असेल तर तुमची शाश्वती ह्या तुमच्या अॅक्युरसी वरती ठरत असते. त्यामुळे अॅक्युरसी पेक्षा तुम्ही अटेम्प्ट वरती लक्ष केंद्रित करा. जर तुमचे 25.25 मार्क वाढत असतील तर तुम्हाला तो गोष्ट प्लस मध्ये घेऊन जाऊ शकते. अशा पद्धतीमध्ये तुमचा येणाऱ्या 80 दिवसाचा ऍक्शन प्लॅन हा तुमचा असावा. आणि मेजर्स करिअर अकॅडमी मार्फत सुद्धा प्रत्येक विषयासंदर्भामध्ये तुम्हाला मार्गदर्शन ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. या संदर्भामध्ये तुम्हाला कसलीही अडचण येत असेल, ऍक्शन प्लॅन संदर्भात असेल किंवा अभ्यासा संदर्भात असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती उपलब्ध करू शकतात किंवा ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही स्वरूपातल्या बॅचेस ह्या तुम्ही जॉईन करू शकतात. धन्यवाद.